तुमचा पहिला प्रश्न आहे, राज्यसभेचे सदस्य किती वर्षांसाठी निवडले जातात? तुमचे पर्याय आहेत ए 3 वर्ष, बी 4 वर्ष, सी 5 वर्ष, डी 6 वर्ष. तुमचे बरोबर उत्तर आहे डी 6 वर्ष. तुमचा दुसरा प्रश्न आहे, हिंदी भाषेची लिपी कोणती आहे? तुमचे पर्याय आहेत ए गुरुमुखी, बी बांगला, सी देवनागरी, डी उर्दू. तुमचे बरोबर उत्तर आहे सी देवनागरी. तुमचा तिसरा प्रश्न आहे, आपल्या आकाशगंगेचे नाव काय आहे? तुमचे पर्याय आहेत ए अँड्रोमेडा, बी मिल्की वे आकाशगंगा, सी सर्पिल गंगा, डी ओरियन पट्टा. तुमचे बरोबर उत्तर आहे बी मिल्की वे आकाशगंगा. तुमचा चौथा प्रश्न आहे, बॅरोमीटर वाचनात जलद घट होणे काय दर्शवते? तुमचे पर्याय आहे ए उन्हाळा, बी पाऊस, सी वादळ, डी थंडी. तुमचे बरोबर उत्तर आहे सी वादळ. तुमचा पाचवा प्रश्न आहे, तुलसीदासांचे रामचरितमानस हे हिंदीतील कोणत्या बोलीभाषेत लिहिले आहे? तुमचे पर्याय आहेत ए ब्रजभाषा, बी अवधी, सी खडी बोली, डी मगही. तुमचे बरोबर उत्तर आहे बी अवधी. तुमचा सहावा प्रश्न आहे, हरियाणाचे राज्य कवी म्हणून कोण ओळखले जातात? तुमचे पर्याय आहे ए सूर्यकांत त्रिपाठी निराळा, बी उदय भानु हंस, सी रामधारी सिंह दिनकर, डी महादेवी वर्मा. तुमचे बरोबर उत्तर आहे बी उदय भानु हंस. तुमचा सातवा प्रश्न आहे, आधुनिक ऑलिम्पिक खेळ कधी आणि कुठे सुरू झाले? तुमचे पर्याय आहेत ए 1900 पॅरिस, बी 1896 अथेन्स, सी 1916 लंडन, डी 1924 टोकियो. तुमचे बरोबर उत्तर आहे बी 1896 अथेन्स. तुमचा आठवा प्रश्न आहे, ऑलिम्पिकमध्ये भारताने कोणत्या खेळात 8 वेळा सुवर्णपदक जिंकले आहे? तुमचे पर्याय आहे ए कुस्ती, बी ॲथलेटिक्स, सी हॉकी, डी नेमबाजी. तुमचे बरोबर उत्तर आहे सी हॉकी. तुमचा 9वा प्रश्न आहे, भारताने हॉकीमध्ये शेवटचे सुवर्णपदक कधी व कुठे जिंकले? तुमचे पर्याय आहे ए 1976 मॉन्ट्रियाल, बी 1980 मॉस्को, सी 1984 लॉस एंजलिस, डी 1992 बार्सिलोना. तुमचे बरोबर उत्तर आहे बी 1980 मॉस्को. तुमचा 10वा प्रश्न आहे, भारतीय वाळवंटाचे नाव काय आहे? तुमचे पर्याय आहे ए सहारा, बी थार, सी गोबी, डी सोनोरन. तुमचे बरोबर उत्तर आहे बी थार. आता हा प्रश्न तुमच्यासाठी, पहिले हिंदी वृत्तपत्र कोणते होते? तुमचे पर्याय आहे ए उदंत मार्तंड, बी लोकमत, सी नवभारत, डी आज. याचे उत्तर काय येते ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशा नॉलेजेबल व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.